या ठिकाणी वर्णी जिल्हा परिषद गटाचं जे मुख्य कार्यालय आहे या कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय बाळासाहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आगामी आता इलेक्शन आहेत या ठिकाणी उद्या फॉर्म भरायची मुदत संपते तर आज तुमची काही वाटाघाटी किंवा काही चर्चा झाली का? आता 2 वाजता सातारमध्ये जिल्ह्याचे सर्व प्रमुख खासदार साहेब असतील, गोरे साहेब आहेत, सगळे आमदार सगळेच आम्ही पक्ष म्हणून बसणार आहे. बऱ्यापैकी चर्चा प्रत्येकाच्या जिल्ह्यात म्हणजे जिल्ह्याची पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होतील. तर आमचा प्रयत्न हाच आहे की जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची झाली पाहिजे. सातारा तालुक्यात पण म्हणजे संपूर्ण तालुका विधानसभा मतदारसंघ जरी आपले 3 झाले असले तरी सातारा तालुक्यात पण जे आपले सगळे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ते भाजपच्या याच्यावर निवडून कसे येतील आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराची संपूर्ण जिल्हा परिषद कशी होईल हा आमचा प्रयत्न आहे. बाबा आता युतीच्या माध्यमातून आता उमेदवारांचा भरायला सुरुवात झालेली आहे. खरं तर शिवसेना आणि बीजेपी या ठिकाणी एकत्र आहे. मग त्या पद्धतीने आपला काय विचार असणार आहे? नाही, आता इथं जिल्ह्यामध्ये तरी एक महेश शिंदे हे फक्त आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे. बाकी मतदारसंघांमध्ये शिवसेना काही आपल्याबरोबर कुठं दुसरीकडे नाही आहे. तर हा जो आपला कोरेगावचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी महेश शिंदे आणि आपण असं आपण त्या ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार आहे असा निर्णय त्यामध्ये झालेला आहे. बाकीचं जे आहे मग पाटण असेल, कराड असेल या ठिकाणी युतीचं जे आपण म्हणतो असं नाही, भाजप वेगळं लढते आणि इतर जे आपले युतीतले पक्ष आहेत ते वेगळे लढतात. आता ज्या ठिकाणी आपलं उद्घाटन झालं ज्या कार्यालयाचं त्या ठिकाणाचा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. या ठिकाणी निष्ठावंतांची फळी म्हणजे आपल्याला मानणारी बहुतेक महाराजांपासून मानणारी फळी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी द्विपरिस्थिती निर्माण झाली आहे. कमळाचा उमेदवार त्या ठिकाणी कमळाचा पक्ष म्हणून त्यानं उमेदवाराला सुरुवात केली. तुमचं काय मत आहे? नाही हो, कसं आहे मनोज दादा असतील, मी आणि बाकी सगळे आता उदयनराजांचे पण आहेत, सगळ्यांचे काय म्हणायचं समर्थक इच्छुक आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांना शेवटी उमेदवारी मागण्याचा हक्क सगळ्यांना आहे. तुम्ही कोणालाही उमेदवार इच्छुकच व्हायचं नाही असं म्हणू शकत नाही. पण शेवटी पार्टी म्हणून निर्णय होईल. पार्टी म्हणून पुढं हे कसं करायचं किंवा जो योग्य उमेदवार असेल त्याला नक्की संधी जी आहे ती होईल. आणि मी परत सांगतो की आपण जे उमेदवार आपले असणार ते सगळे आपण पक्षाच्या याच्यावरच लढणार आहे. त्यामुळे त्याच्यात काय बदल होणार या ठिकाणी नाही, होईल आजच्या याच्यामध्ये होईल कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे. वरल्या या गटात ओबीसीचा उमेदवार असणार का कुणबीचा असणार? ते शेवटी ते दाखल्यांवर आहे ज्यांच्याकडे दाखले आहेत. तुम्ही आता शेवटी कायदेशीररित्या दाखला त्या ह्याच्यातला मिळाला तर तो हे कायदेशीर नाही असं म्हणू शकत नाही. शेवटी सरकारनं कायदेशीररित्या जर दाखला शासनाकडनं मिळत असला कुणाला तर तो आपण कायद्यानं मान्यच केला पाहिजे.